महिला उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महिलांची सुरक्षितता धोक्यात. सलग 3 गंभीर घटनांनी बारामती हादरली. महिला सक्षमीकरणाचे दावे आणि महिलांच्या सुरक्षेच्या घोषणा होत असतानाच राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सलग घडलेल्या 3 गंभीर घटनांमुळे बारामतीतील महिला व बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या काही दिवसात अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तन, एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप आणि अस्वस्थता वाढली आहे. बारामती शहरातील एका 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तन झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर एका तरुणीचा संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. त्याचवेळी माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या यंत्रणा कितपत प्रभावी आहेत यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी शहर आणि ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवणे, संवेदनशील ठिकाणी CCTV आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, महिला तक्रारींवर तातडीने कारवाई करणे तसेच गुन्ह्यांचा जलद तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली असून महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. महिला आणि बालिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बेकायदेशीर व्यवसायाचे जाळे. बारामती शहरासह तालुक्यात बेकायदेशीर व्यवसायाचे जाळे मोठे होऊ लागले आहे. त्यामध्ये गुटखा, मटका, देशी दारू असे अन्य व्यवसाय निगडित लोक पोलीस प्रशासनालाच वेठीस धरू लागले आहे. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार अशी परिस्थिती आहे. गुन्हेगारी रोखणे हाच मुद्दा गंभीर होत आहे. झालेल्या गुन्ह्यात यामध्ये मोठे धागेदोरे असल्याची चर्चा आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.